आज आम्ही निघाले आहोत पालघर जिल्ह्यामधील प्रसिद्ध देवस्थान डहाणू तालुक्यामधील महालक्ष्मी गडावर। तसेच चारोळीपासून अहमदाबाद महामार्गावरून अगदी 4 किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला महालक्ष्मी आईचे मंदिर दिसून येते। तसेच चारोळीपासून 8 किलोमीटर अंतरावर विरवेडे या गावातून गडाला जायला रस्ता आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी दिनेश माची आणि तुम्ही बघत आहात आम्ही डहाणूकर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या पुन्हा एकदा संध्याकाळचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आले आहोत महालक्ष्मी गडावर आणि महालक्ष्मी गडावर बघू शकता आज वेदांचं मन होते की महालक्ष्मी गडावर आपण जाऊ असं, तर आपण महालक्ष्मी गडावर आले आहोत आणि महालक्ष्मी गडाची गेट इकडनं स्टार्ट होते। वेदांत, आज कुठे जाणार तू महालक्ष्मी गडावर ना? बोल ना। महालक्ष्मी गडासाठी कोण घेऊन आला तुम्हाला? मंकीसाठी। आज वेदांत मंकीला बघायला खास महालक्ष्मी गडावर आणि महालक्ष्मी आत्याच्या दर्शन करणार आहेत वेदांत। पहिले पाय पडा खालती पायरीवर, चल जा जा लवकर। आमचा वेदांत खूप दमून गेलेलं आहे। वेदांत, किती मजा येते तुला गडावरती चढायला? खूप मजा येते ना? वरती जाणार अजून एकटाच? चल मग चला। खूप दम लागला आपल्याला। ग्लास किती 15 रुपयाला आहे ना? आणि मस्त लिंबू टाकून त्याच्यामध्ये आमचा वेदांत भाऊ खूप दम लागला त्याला आणि तो गण्याचा ज्यूस पित आहे। खूप दम लागला होता का तुला? बोल ना। मी आणि वेदांत गडाच्या टॉप पॉइंटवर आल्यानंतर अगदी सुंदर वातावरण बनलेले होते। महालक्ष्मी गडावरून अगदी एकी बाजूला आसेरीगड तर उजव्या बाजूला भारटगड, समोरून बघितले तर गंभीरगड दिसून येते। महालक्ष्मी गडावरून खाली बघितले तर सुंदर विरवेडे गाव दिसत होते। थोडे पुढे चालून आल्यानंतर गडावरच्या वातावरण अगदी अंगाला स्पर्श करत होते। गडावर आपल्याला छोटे मोठे दुकाने दिसून पडतात। सगळ्या साईडला चल।
आज संडेचा दिवस आहे आणि खूप गर्दी आहे महालक्ष्मी गडावर। तर वेदांचं म्हणणं होतं की आज महालक्ष्मी गडावर आपण जाऊया दर्शनासाठी महालक्ष्मी मातेच्या। आणि यात्रेचा टाईम अजून खूप दिवस बाकी आहे यात्रा यायला। दरवर्षी प्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमाला मध्यरात्री देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा आणि 1400 फूट उंचावर दध लावण्याचा कार्यक्रम केला जातो। गाभाऱ्याच्या आत प्रवेश केल्यानंतर पहिला लक्ष्मणचे दर्शन होते व राम, सीता, पार्वती माता, अंबे माता, नंतर गणपतीचे दर्शन करता येते। नंतर आई महालक्ष्मी माता यांचे पण दर्शन होते। हॅलो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि दिलेल्या शेजार बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की माझ्या स्टडी व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत करेल।